नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल परदेशातनं पुन्हा एकदा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. स्वित्झर्लंड स्थित ग्लोबल फायनान्स कंपनी UBSनं भारताच्या विकासाबाबत एक धोक्याचा इशारा दिला आहे. UBSनं मध्य पूर्वेकडील अलीकडच्या सत्ता संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवरती गंभीर तेल संकटाला कारणीभूत ठरवून 2027च्या आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीचा वेग मंदावेल आणि GDP वाढीचा अंदाज हा 6.2% कमी केला जाईल असं सांगितलंय. UBS रिसर्चनं आपल्या अलीकडच्या अहवालात भारताविषयी चिंताजनक भाकीत व्यक्त केलंय. मध्य पूर्वेतील संघर्ष दीर्घकाळ चालल्यामुळे ऊर्जा संकट, पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि वाढत्या महागाईमुळे 2027 या आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. UBSनं अलीकडेच तेल संकटासह इतर घटकांमुळे आर्थिक वर्ष 2027साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 50 बेसिस पॉईंटनी कपात करून 6.2% कमी केला आहे. यापूर्वी UBSनं भारताचा GDP 6.7% दरानं वाढेल असा अंदाज वर्तवला होता. मार्च महिन्यामध्ये भारताची आर्थिक वाढ मंदावली असून उत्पादन क्षेत्रातील घडामोडी कमकुवत झालेल्या आहेत. कोर सेक्टरच्या वाढीतही घट झाली आहे. तसेच LPGचा तुटवडा आणि रेशनिंगमुळे खत उत्पादनामध्ये मोठी घट नोंदवली गेली. UBSनं भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये 3 अडथळे सांगितलेत. यातील सर्वात पहिला अडथळा म्हणजेच मार्च महिन्यामध्ये भारताची आर्थिक वाढ मंदावली असून उत्पादन क्षेत्रातील घडामोडी कमकुवत झालेल्या आहेत. कोर सेक्टरच्या वाढीमध्ये देखील घट नोंदवली गेली आहे. तसेच LPGचा तुटवडा आणि रेशनिंगमुळे खत उत्पादनामध्ये मोठी घट नोंदवली गेली. UBSनं भारतातील अर्थव्यवस्थेतील मंदीची 3 प्रमुख कारणं नोंदवली आहेत. पैकी सगळ्यात जो पहिला आहे त्याचं कारण अमेरिका-इराण युद्धामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेलं तेलाचं गंभीर संकट. तेलाची किमती उच्च राहिल्यास धोका वाढण्याचा इशारा या ब्रोकरेज हाऊसनं दिला आहे. अमेरिकेच्या युद्धनौकेवरती इराणनं केलेल्या अलीकडील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा $114 प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचल्यात. अशा परिस्थितीमध्ये तेलाची किंमत $100 वरती राहिल्यास 2027 या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक GDP वाढीचा दर हा 6.2% कमी होईल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण ते म्हणजे खराब मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो आणि वाढू देखील शकतो. भारतीय हवामान विभागाच्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार 2026च्या मान्सून हंगामामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे ग्रामीण मागणी आणि अन्नधान्य या महागाईवरती दबाव वाढेल. पाऊस सामान्यपेक्षा कमी राहिला तर ग्रामीण मागणी आणखीनच कमकुवत होऊ शकते असं या अहवालामध्ये नमूद केलं असून जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अल निनोसारखी परिस्थिती निर्माण होण्याची 60% जास्त शक्यता आहे. त्यामुळे कृषी उत्पादन, ग्रामीण मजुरी आणि FMCच्या मागणीसाठी धोकादायक ही परिस्थिती असून ग्रामीण भागाचा एकूण MFC वापरामध्ये अंदाजे 38% वाटा आहे. त्यानंतर अखेरीस ब्रोकरेजने सांगितलंय तिसरं कारण ते म्हणजे भारताच्या GDPमध्ये घरगुती वापराचा वाटा अंदाजे 56% असून जास्त महागाईमुळे कमी नाममात्र उत्पन्न आणि रोजगाराच्या कमकुवत परिस्थितीमुळे त्यावरती दबाव वाढू शकतो. इंधन आणि वाहतूक या दोन्हींवरती मिळून घरगुती खर्चाच्या अंदाजे 15 ते 16% वाटा असतो, ज्यामुळे ग्राहक ऊर्जा दरांमधील वारंवार होणाऱ्या चढउतारांना बळी पडतात. UBSच्या अंदाजानुसार रुपया आणखीन कमकुवत होऊ शकतो आणि 2027च्या अखेरीस तो ₹96 पोहोचेल. अशा परिस्थितीमध्ये महागाईच्या चिंतेमुळे RBIला व्याजदर वाढवणं भाग पडेल असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं UBSनं भारताच्या अर्थव्यवस्थेला GDP वाढीला खीळ घातलेला आहे. तर मग मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला यावरती सरकार कसे आणि काय पद्धतीनं उपाय करेल पाहूयात पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इतरांसोबत शेअर केलात तर आम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद.